मुंबई से सटे काशी मीरा पुलिस स्टेशन की हद में आए दिन लूटपाट की वारदात होती रहती है। ऐसे ही एक वारदात 26 दिसंबर की रात 1 बजे के लगभग शिकायतकर्ता महिला जो जॉब से घर वापस जा रही थी, घोड़बंदर गांव के पास 2 अज्ञाती लुटेरे ने धारदार चाकू के नोक पर महिला के पास से रखे नगद रुपए लूट लिए गए और धारदार हथियार से महिला के हाथ पर हमला भी कर दिया। यह वारदात होते ही महिला के चिल्लाने की आवाज सुनते ही आसपास के लोगों ने 2 में से एक लुटेरे को रंगे हाथ गिरफ्तार कर लिया। घटना की सूचना मिलते ही काशी मीरा पुलिस घटना स्थल पर पहुंची और मामले की जांच शुरू कर दी। मजहब 10 घंटे के अंदर ही दूसरे आरोपी को संतोष भवन नालासोपारा से गिरफ्तार कर लिया। काशी मीरा पुलिस तत्परता दिखाते हुए आरोपी के पास से लूटे नगद रुपए भी बरामद कर लिया। फिलहाल काशी मीरा पुलिस इस बात की जाँच कर रही है इन दोनों आरोपी ने और कितने लूट को अंजाम दिया है। 25 तारखेला महिलेवर अत्याचार झाला घोडबंदर साइड रोडला, तर त्या बाबतीत तुमचे काय झालं नेमकं? ही घटना 25 तारखेच्या रात्री 12:30 वाजता घडली। यामध्ये जी महिला आहे त्या महिला ज्या हॉटेलमध्ये सिंगिंगचं काम करतात तिथून ते त्यांची ड्युटी संपल्यानंतर नेहमीप्रमाणे ऑटो रिक्षा पकडून काश्मीराला रिटर्न येत होते। त्यावेळेस त्यांनी जी एक रिक्षा शेअरिंगमध्ये पकडली, त्या रिक्षाचा ड्रायव्हर आणि त्या रिक्षामध्ये पाठीमागे बसलेला जो आरोपी नंबर 1 होता, हे दोघं त्या महिलेसोबत जी महिला त्या रिक्षामध्ये बसली त्यांना घेऊन ते फाउंटेन हॉटेलपासून काश्मीराकडे पुढे येत होते। त्यावेळेस जो खिंडीचा एरिया आहे काश्मीरा खिंडीचा घोडबंदर गावच्या इथे, त्यावेळेस तिथं रात्री अंधार होता हायवेला, तेव्हा त्या ठिकाणी कोणी नसतानाचा फायदा घेतला आरोपींनी आणि त्या महिलेला लगीचा बहाणा करून त्यातला एक आरोपी नंबर 1 जो आहे पाठीमागे बसलेला, त्याने महिलेला चाकूने धमकावलं आणि त्या महिलेच्या पर्समध्ये जेवढी काय अमाऊंट होती 2500 रुपये ती हिसकावून जबरदस्तीने काढून घेतली। मीनवाईल हे होत असताना काही प्रवासी जे होते, काही सुजाण आणि जागरूक नागरिक तिथून ऑटो रिक्षाने जात असताना एक रिक्षा तिथे थांबली, त्यातले 2 इसम उतरले। त्यांनी यांना मदत करायला सुरुवात केल्यानंतर आरोपी नंबर 1 जो होता त्याने चाकूने या फिर्यादी जी महिला आहे तिच्या हातावरती 2-3 वार केले आणि रक्त यायला लागलं। तेव्हा तो आरोपी नंबर 1 हा तिथून पळायला लागला। त्यावेळेस ते मदतीसाठी आलेले 3-4 लोकांनी त्या आरोपीला धाव जाऊन पकडला। मीनवाईल आरोपी नंबर 2 जो आहे की जो ऑटो रिक्षाचा ड्रायव्हर आहे, तो ऑटो रिक्षा घेऊन तिथून पळून गेला। तर त्या आरोपी नंबर 1 ला जनतेने ज्या लोकांनी पकडलं, एक्झॅक्टली त्याच टायमाला आमचे वरिष्ठ अधिकारी DCP HP साहेब पण तिथे पोहोचले होते। त्या लोकांनी आणि आमच्या तिथे सडनली पोहोचलेल्या पोलिसांच्या थ्रू त्या आरोपीला पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं। त्यानंतर रिक्षा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून पुढील शोध आणि तपास सुरू झाला होता। आरोपी हे दोन्ही आरोपी संतोष भवन नालासोपारा पूर्व इथे राहतात। त्यांच्यावरती आतापर्यंत तरी आम्हाला कोणता गुन्हा दाखल आहे अशी माहिती मिळालेली नाही आहे, तरी पण आम्ही अजून अधिक तपास करीत आहोत। ही घटना घडल्याच्या नंतर आमचे वरिष्ठ PI संजय हजारे साहेब, आयुक्तालयातले वरिष्ठ अधिकारी ॲडमिन PI जितेंद्र पाटील साहेब आणि क्राईम PI विजय पवार साहेब यांच्या गायडन्समध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे डिटेक्शनचे इन्चार्ज API श्री प्रशांत गांभीडे साहेब आणि त्यांची टीम तात्काळ यातल्या आरोपी क्रमांक 2 हा जो फरार झाला होता रिक्षा घेऊन, त्याच्या रिक्षाच्या आणि त्या आरोपीच्या शोधकामी लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी रवाना झाले होते आणि त्यांना त्यांच्या वर्कआउटवरून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी हा गुन्हा घडल्याच्या 24 तासांच्या आतमध्ये यातला पळून गेलेला आरोपी, वापरलेल्या हत्यार, रिक्षा आणि जबरीनं चोरलेली जी काय रक्कम होती 2500 रुपये, त्याच्यासह दुसऱ्या आरोपीला पण अटक करण्यात आली आहे। या घटनेसंदर्भात या आरोपींवरती CR नंबर 903/2022 IPC 394 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। याच्यामध्ये 2 आरोपी अटक आहेत।